कार्यक्रमासाठी सोंगासाठी माझ्यासोबत कधीच यावं लागलं नाही, कारण अक्का यायची का नाही. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता रात्रीचे 10 वाजतात आणि आमच्या गावात जी सोंगाची परंपरा आहे तर ती मला तुम्हाला दाखवायची आहे. तर आई खाली गेली. चला, शौर्य चिकू पण चिकूला घरीच ठेवलंय, त्याला एखाद्या वेळी पप्पा सोबत घेऊन येतील. आणि वहिनी म्हणत होत्या यायचं, आणि वहिनी थोडंसं म्हणत होते की नको, त्यांना आराम करणार आहेत त्या. तर मग आई मी जातोय, कारण दरवर्षी सगळे बघतात त्यामुळे तेवढं त्यांना हे वाटत नाही. पण मी 4 वर्षांनी आले आणि मला तुम्हाला दाखवायचंच आहे, त्यामुळे मग आता आम्ही आता आई मी निघाले. आणि खरं तर मला ना आईला ह्या कार्यक्रमासाठी सोंगासाठी माझ्यासोबत कधीच यावं लागलं नाही, कारण अक्का यायची का नाही. बाहेर काय पण असेल, मंदिरात जायचं असेल, अक्का सोबत असायची. आणि सकाळी वहिनी आल्या होत्या, पण त्या म्हटल्या की नाही थोडासा आराम करणार आहे. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ देत, काही नाही. आई आणि मी निघालोय आता, आणि तुम्हाला सोंग दाखवते कसे असतात. खूप सुंदर, कोकणामध्ये जसं दशावतार असतात ना तशा पद्धतीने आमच्या भागातले, म्हणजे खूप खासियत आहे ही. आणि अगदी आई लहान होती ना तेव्हापासून सोंग बघते मी हा ना. आणि कॅरेक्टर वगैरे ते बदलत गेलेत खरं तर, कोणकोणत्या गाड्या असतात काय ते पण मी तुम्हाला दाखवेन. आणि परंपरा आहे आमच्या, खूप छान परंपरा ती जोपासली जाते, आणि ते पाहण्यासाठी आपण जायलाच पाहिजे. कारण आपण अप्रिशिएट नाही केलं तर पुढच्या जनरेशनला ते कसं माहिती होणार. त्याच्यामध्ये रामाची गाडी असते, देवीची असते, रावणाची असते, अंगद शिष्टाई असते, बरंच काही आहे. सो चला आता तिथं गेलास मी कंटिन्यू करते. थांबत चाललोय आम्ही, आणि आजोबा म्हणतात कशाला उगत चालली आईला. तशी मनाची धारणा आहे चांगली, मी धरते. गेल नाही पप्पा, बघून आलास? बघून आलं. खरं तर या सोंगाची खासियत हीच आहे की अगदी लहान वयोगटापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आनंद मिळावा किंवा मनोरंजन व्हावं या दृष्टिकोनातून सोंग बनवली जातात. मंडळी ही आहे आई तुळजाभवानी देवीची गाडी, आणि समोर महिषासूर सुद्धा तुम्हाला दिसत असेल. आणि अगदीच जल्लोषामध्ये देवीची पहिली गाडी निघालेली आहे. यानंतर बाकी सगळ्या गाड्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा आराध्याचा मेळा देवीच्या मंदिराकडे जातोय. बाजूला तुम्हाला दिसत असेल तर सगळ्या गाड्या वगैरे आहेत ज्या सोंगाच्या आहेत. तर आता मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते कशा पद्धतीने काय नाही, कोणकोणत्या गाड्या आहेत ते. आवाज येणार नाही माझा. बघ आमची खाली बोली बघितले का सोंग, कसे वाटले? बर आईला आई
आता आपण मंदिराकडे जायच्या दिशेला आणि वेशीमध्ये आलो आहे आणि शंखनिनादामध्ये या इथं गणपती बाप्पा आणि महादेवाची गाडी आलेली आहे. खरं तर यामध्ये कॅरेक्टर प्ले करतात ते सगळे गावकरी आहेत. बरं, काही जण म्हणतील की तुम्ही कलाकार बाहेरून वगैरे बोलवले असतील, तर अजिबात नाही. याच्यात एकूण एक म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आपापल्या स्वइच्छेने भाग घेतात, कुणाकडनंही 1 रुपया न घेता. आणि जी काही गावकी म्हणजे गावातून पट्टी जमा होते तर त्या वर्गणीमधनं हे जे मेकअपचा खर्च वगैरे आहे तो केला जातो. पण हे सगळं स्वेच्छेने केलं जातं आणि सगळे एकत्र येतात मेन म्हणजे त्या निमित्तानं. आणि आता तर तरुण जो वर्ग आहे तो सुद्धा या सगळ्याच्यामध्ये येऊ पाहतोय, त्यामुळे होप की पुढे सुद्धा ही परंपरा चालू राहील. सरोवराच्या ठिकाणी या शिक्षेने माझा घोर अपमान केला आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मी या सीतेला अरे या पंचवटीच्या ठिकाणाहून हलगर्जी केली. अरे मूर्खानो, एक हरिण दिसलं आणि त्या हरणाच्या मागे लावला. अरे मूर्खराने तुम्हाला सीतेचा विवाद का केला? अरे माझं मी टाकलेलं जाळं होते रे ते, तुम्हाला नाही कळलं. सीताच्या जाळ्यात अलगत फसली आणि उचलली मी तुला. मी आपल्या प्राणाचे अरे जय सांग रामाचे रामवन देत नाही सीता. इकडचा सूर्य इकडच्या खरं तर आमच्या गावच्या यात्रेची ही खासियत आहे आणि ही सोंग बघण्यासाठी आसपासच्या पंचक्रोशीतून सुद्धा खूप सारी मंडळी येतात. तुम्ही कधी सोंग पाहिली आहेत का किंवा तुमच्या गावच्या यात्रेत ही असतात का? मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री ए श्री आजोबा कुठे आहेत? आजोबा लागत असते का?
सगळ्यात जास्त कुठलं कॅरेक्टर आवडलं ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मेन गोष्ट म्हणजे यात्रा म्हटलं की गप्पा गोष्टी आल्या, मैत्रिणी भेटणं आलं, तर आईच्या मैत्रिणी भेटतात. सो आई गप्पा मारत बसली आहे. तोपर्यंत मी आता मंदिराकडे जाते, कारण आता आरतीची वेळ आहे आणि ते देवीची गाडीसुद्धा मंदिराच्या समोर उभी आहे. आरती संपन्न झाली आहे. सर्वजण देवीचं दर्शन घेतात आणि त्यानंतर मग जी पालखी आहे ती बाहेर प्रदक्षिणेसाठी निघते. ले सोंग खूप छान देवीची. आजोबांसोबत खेळायचंय. होय, आजोबा कुठं आहे? आमच्या बहिणीची होय. हा हा. आता पालखी आली आहे. आता सगळे निघाले आपण. पालखी आता ही अशीच पुढे जाते पालखी एकदा हे मंदिरात तिकडं अशी गावाला प्रदक्षिणा प्रदक्षिणा घेऊन देवीच्या मंदिरात आणि मग जाती. तिकडून मग आरती होती. आरती झाली की मग आता ही मंदिरात चक्कर मारून सगळ्या प्रदक्षिणा करून जाते. इकडे सारं देवीचं उतरून टाकते घंटीचं करून एवढं झालंय. चला आता घरी निघालोय आणि आणखी सामसूम आहे इथं, कारण की तिकडं सगळं गाव हे बघा फटाके वगैरे फुटतात. त्यामुळे इथं कोणीच नाही सध्या गावात, सगळे येशीत आहेत. आपण एवढा वेळ जो कार्यक्रम बघितला तो आमच्या गावची येस आहे ती तिथं, आणि अजूनही चालू आहे, पण आईला जास्त वेळ बसायला होत नाही, तर बऱ्यापैकी अटेंड केला आणि आता निघालोय. श्री, शौर्य आणि चिकू पप्पा घेऊन येतात. भैया पण गेला आरतीला. तुम्ही पाहिलं असेल आरतीच्या तिथं किती जोश मध्ये आरती चालू होती त्याची. मी घेतलंय भैयाचं शूट. होय, लय छान म्हणते. लय म्हणते अगं सगळ्या बाहेर सगळ्या म्हणतात लईच भारी म्हणते ग वागाशी बोलत नाही. लय छान म्हणते आणि मग्न होऊन म्हणते. बघा होय असते. तर चला आता घरी जाऊ आणि मग नंतर मग आज जर हा मोठा ब्लॉग झाला असेल तर इथंच थांबवेन, आणि जर छोटा झाला असेल तर उद्याचा ब्लॉग याच्यात अटॅच करेन. है की नाही? गुड नाईट सगळ्यांना. कशी वाटली सोंग सांगा. आता घरी गेल्यास कंटिन्यू करू. मला पण चालायला त्रास होतोय, आईला तर माझ्यापेक्षा जास्त. घरी गेल्यास बोलू. चला आलोय आम्ही घरी. आणि कसलं पोळ व्हायला. असं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तर सांगा. आमच्या गावातली सोंग वगैरे आवडली का? आणि ही परंपरा खूप वर्षापासून चालत आली. खरं तर आता जास्त बोलायला नको, कारण 11:30 झालेत आणि डिस्टर्ब व्हायला नको. झोपलेत साईडच्या रूममध्ये. त्यामुळे चला मी या नोटवर हा ब्लॉग इथेच थांबवते. आणि उद्या जे काही एक्साइटिंग असेल किंवा जर ऑर्केस्ट्राला वगैरे गेले, इथंच आपल्या घराच्या मागेच आहे, ते जवळच आहे, जर गेले तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.